हॅलो गाईज, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो फिरायला। मस्त जाऊ गाडीवरती फिरायला असं वाटलं होतं, पण रस्त्यातच आमची गाडी पंक्चर झाली। आणि ही गाडी इथं बघा पूर्ण पंक्चर झाली। खतम मामला। आता फिरायला चाललो होतं ते पण कॅन्सल झालंय। सगळं आहे गाडीमध्ये, पेट्रोल आहे, सगळी गाडी ओके आहे, फक्त आवाज नाही गाडीमध्ये, त्याच्यामुळं फिरायचं कॅन्सल केलं। आता बघतो, आता इथून पंचरचं दुकान 4 किलोमीटर का जास्त अजून लांब आहे। तिथंपर्यंत जायला खूप वेळ लागणार आहे मित्रांनो। तर आता बघतो, लोटत चालवतो आता हळूहळू रस्त्याला। आम्ही तसंच मोठी पंचायत झाली आमची दोघांची। अच्छा, चाललो होतो फिरायला, ते पण आता कॅन्सल केले। गाडी पूर्ण हवा पण घेत नाही, पंप पण भेटला मला तरी पण हवाच घेत नाही सर। खूपच पुढे आतमध्ये, भेटूया पुढे। अच्छा, हवा मारून बघितली पण हवा बसत नाही, तर आता ढकलत नेण्याची वेळ आली। आता रस्त्याला इथून 4 ते 5 किलोमीटर जास्तीत जास्त आहे पंचायतचं दुकान, तिथे घेऊन जावं लागणार आहे आता ही गाडी। एक तर पाणी वगैरे काहीच नाही, टायर पण खोलून घेऊन जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आता ढकलत नेण्याची वेळ आली। कोणी गाडीवाला पण थांबू नाही राहिला, आम्ही हात करून थकलो इथं, तरी पण कोणी थांबत नाही। आता ढकलत नेण्याची वेळ आली मित्रांनो। चला आता ढकलत नेतो, काय करणार। तर काय व्हिडिओ बघत राहा। काय खूप एवढं खराब वाटलंय ना मित्रांनो। मध्ये जर दुकान जर 7-8 किलोमीटर लांब असलं आणि मध्येच गाडी पंक्चर झाली तर एवढी दुर्दशा होते मित्रांनो। अच्छा, आम्ही चाललो होतो फिरायला, पण फिरण्याचा आमचा पूर्ण मूड ऑफ करून टाकला आहे गाडीने। बघू पुढं नेतो आम्ही 4-5 किलोमीटर लांब, आता ढकलत नेतो। नंतर गाडी जर लवकर टायर पंक्चर काढून भेटला तर ठीक, नाहीतर घरी रिटर्न येतो। ब्लॉग बघत राहा मित्रांनो, भेटूया पुढे। गाईज हे बघा, अशी वेळ तुमच्यावर आली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की इथून खूप लांब आहे पंक्चरचं दुकान आणि मध्येच टायर पंक्चर झालाय। माझी दुर्दशा पाहून तू व्हिडिओ काढायला लागलाय। कॅमेरा बंद कर, गाडी इथं आटून दे ना। एक पहिला थकलोय ढकलून। बंद कर व्हिडिओ। अच्छा गाईज, कम से कम 1 किलोमीटर ढकलत घेऊन आलोय गाडी, आणि एवढा थकलोय आता इथून पुढं न्यायची ताकदच नाही राहिली माझ्याकडे। अच्छा, आता इकडेच लावतो कुठेतरी, नाहीतर एखादा गाडीवाला भेटला त्याला थांबवतो आणि नंतर नेतो। खूप दम पण लागला, ढकलू खूप थकलो। आता दिली मित्राकडे गाडी, त्याला सांगितलं थोडा वेळ ढकलत घे तू। तो पाठीमागे बघा ढकलत आहे, इकडनं हे बघा, हा ढकलत घेऊन जात आहे आता। तो तर घ्यायला बघतच नव्हता, बोलतो मी घेणारच नाही, तूच ढकल। अरे पण मी किती थकलोय, ते एवढा थकलो होतो तरी पण बोलत होता तूच घे गाडी, मला लाज येते बोलतोय। हे बघा, हे ढकलत घेऊन जात आहे आता। अजून तर खूपच लांब आहे, तिथंपर्यंत नेता आम्हाला कमसे कम 2 घंटे तर नक्कीच जातील। हे बघा मित्रांनो, दिली आता मी मित्राकडे गाडी, तो घेतच नव्हता, बोलतो मी घेणारच नाही, मला लाज येते। अरे तरी दिली मी, त्याची जबरदस्ती दिली त्याच्याकडे, त्याला लावले ढकलायला। आता बघू किती लांब घेऊन जात आहे। मी तर खूपच लांब घेऊन आलो, खूप दम पण लागला होता। बघत राहा व्हिडिओ मित्रांनो।
आता आलो होतो पंचरवाल्याकडं. आता पंचर वगैरे त्याने काढून दिला आहे आणि आता निघतो आम्ही घराकडे रिटर्न. कारण की अजून जर पंचर झालं नसतं तर अजून प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळं आता कुठं फिरायला वगैरे कुठं जाणार नाही. पंचर काढून आणि आता फिरायला जायचं होतं पण ते कॅन्सल झालं आहे आणि आता चाललो आहे घराकडं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय मित्रांनो.